मंडळी, कसं काय? मस्त ना? मी पण एकदम मस्त. सो आज आहे स्पेशल दिवस, म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे. आजच्या दिवशी ते प्रकट झाले होते आणि आज अख्ख्या देशभरात जिथे जिथे स्वामींचे भक्त आहेत ते खूप जल्लोषात हा दिवस साजरा करतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरीही एक छोटासा नैवेद्य केला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. आईने केला. त्याचबरोबर इथे वेंगुर्ल्यामध्ये खूप सुरेख एक स्वामींचं मठ आहे. तिथे असं आहे की स्वामींनी ढगार तिथे दिली होती आणि तेव्हापासून तो मठ तिकडे आहे. आणि आज तिथे सुद्धा खूप मोठा जल्लोष असतो, जेवण असतं सगळ्यांना आणि खूप काय काय असतं. मी आजपर्यंत गेलेली नाही आहे. आज माझा पहिला चान्स आहे तिकडे जायचा. सो त्याच्यासाठी मी तयार झाली आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते. खूप सिंपल, खूप सोबर मी रेडी झाली आहे. आणि आज माझ्यासकट तुम्हीही बघा की वेंगुर्ल्यातला मठ हा कसा आहे, तिथे किती लोक जमतात. मला काहीच माहिती नाही आहे. जसं तुमच्यासाठी सरप्राईज आहे तसं माझ्यासाठी देखील सरप्राईज आहे. सो चला आपण जाऊ. तुम्ही ते बघू शकता की आईने बेसनाचे लाडू केलेत. स्वामींची आपल्या घरात एक लहान मूर्ती आहे आणि माझा आणि आईचा उपवास आहे, त्यासाठी स्वामींना आम्ही हा आता प्रसाद दाखवतो. इथे आम्ही मठात पोचलो आहे. या टायमाला माहिती नाही का, पण एवढी गर्दी दिसत नाही आहे इकडे. सो आता आम्ही जातो आहे आतमध्ये आणि इथे चपला वगैरे काढू आणि मग आत जाऊ. सो हे आहे पान आईस्क्रीम. टेस्टला कसं आहे? गुड. आवडलं? ओके, फाईन. आणि मी घेतला आहे सिम्पल पिस्ता मिल्कशेक आणि ह्यानी घेतला आहे पान आईस्क्रीम. सो आता आम्ही ते एन्जॉय करतो. सो मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही बाहेर होतो. आम्ही घरी आली, थोडा वेळ मी नॅप घेतला एक छोटा, कारण फार ऊन होतं आणि त्याच्यामुळे थोडं डोकं दुखत होतं. तर मी आता उठली आहे, कपडे वॉश करते आणि त्याचा विचार केला की आता मी तुम्हाला सांगते की नक्की काय झालं होतं. काय सीन झाला जेव्हा आम्ही मठात एंट्री घेतली. तर ॲज युजल जसं मी तुम्हाला सांगितलं, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की इकडचा वेंगुर्ल्यातला मठ हा कसा आहे. त्याच्यामुळे आम्ही फोन चालू केला आणि जेन्युइनली मला असं तिथे गरज नाही वाटली की आता आपण एवढ्या मोठमोठ्या मंदिरात जातो. मोठमोठे मंदिर आहेत जसे कोल्हापूरचं, पंढरपूरचं वगैरे. तिथे सुद्धा तुम्हाला मंदिरात व्हिडिओ काढायला देतात. ठीक आहे, तुम्ही देवाचा फोटो काढू नका, हे एक असतं, पण तुम्हाला व्हिडिओ काढायचे पूर्ण परमिशन असते. आम्ही फोन चालू केला आणि मुळात आम्हाला माहिती नव्हतं की तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. थोड्या वेळानंतर आम्हाला, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या हातात व्हिडिओ होता, तो मागणं शूट करतो. तुम्हाला दिसेलच ह्या व्हिडिओमध्ये. जिथे हा व्हिडिओ थांबला आहे, हा शेवट व्हिडिओ झाला आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ झाला नाही. सो ते आम्हाला बोलले की नाही तुम्हाला कळत नाही का व्हिडिओ करायचा नाही, तिथे बोर्ड लिहिला आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर
मला कळत नाही की पहिली गोष्ट आम्ही मठात येतोय देवासाठी, आम्ही आमच्या काही आठवणी जमा करायला येतोय. आम्हाला असं वाटतं की प्रत्येकजण जिथे कुठे जातो तो फोटोज काढतो किंवा जे काही असेल त्याच्या मागचं कारण हे असतं, कारण त्याला त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला व्हिडिओज नाही, फोटोज नाही, त्या माणसाला आठवणी जमा करायच्या असतात. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर तुमच्या मठात किंवा मंदिरात येणाऱ्या व्यक्तींशी असं वागणार असाल, अशाप्रमाणे बोलणार असाल की ते व्हिडिओ काढणं अलाउड नाही, ते हे नाही आहे, ते नाही आहे, तर ते चुकीचं आहे. प्रत्येक जणाला हक्क आहे स्वतःची आठवणी जमा करायचा. ठीक आहे, तुम्ही मूर्तीचा फोटो घेऊ नका, ठीक आहे, पण मंदिराच्या आवारात व्हिडिओ घेण्यामध्ये, फोटो घेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसावा माझ्या मते. आणि मला खरंच नाही कळलं की काय, म्हणजे तिथे लोकही फारशी नव्हती, गर्दीही नव्हती की बाबा आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होतो आहे का. आणि डेफिनेटली मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी करत होती, किंवा मीच नाही, अशी बरीचशी लोक व्हिडिओ ह्याच्यासाठी करतात कारण लोकांना ते माहिती असलं पाहिजे की इथे असं काही आहे, इथे असं मंदिर आहे किंवा इथे असं स्पॉट आहे, त्याच्यामुळे हे व्हिडिओ केले जातात. तुम्ही कुठच्या बेसिसवर असा रूल काढताय की इथे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, इथे हे अलाउड नाही, ते अलाउड नाही. देवाची मूर्तीचा फोटो नाही काढणं किंवा तुम्ही जेव्हा मंदिरात शिरता तेव्हा व्हिडिओ नाही घेणं हे अगदी बरोबर आहे, पण तुम्ही आवारात व्हिडिओ घेऊ शकत नाही हे फार चुकीचं आहे, जेव्हा की तुमच्या व्हिडिओमुळे कोणाला प्रॉब्लेमच होत नाही आहे. सो मला नक्की कमेंट करून सांगा आमच्यासोबत जे घडलं हे खरंच बरोबर होतं आणि असं तुमच्यासोबत घडलं आहे का, आणि तुमच्या सगळ्यांचं अशा सगळ्या ॲरोगंट लोकांवर काय मत आहे. मला खरंच फरक नाही पडत, पण मला अशी लोक अजिबात पटत नाही ज्यांना समोरच्या माणसाशी बोलायचा काही सेन्स नसतो. तुम्हाला बोलायची एक पद्धत पण आहे, तुम्ही खूप पीसफुली आणि शांतपणे सुद्धा ही गोष्ट समोरच्याला सांगू शकता, ते त्याला जमलं नाही. मी 100% नेक्स्ट टाईम मुद्दामून त्या मठात जाणार आहे आणि मुद्दामून त्या माणसाला भेटणार आहे आणि मी समोरून विचारणार आहे की नक्की बाई आमचं काय चुकलं. आम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींचा व्हिडिओ घेतच नव्हतो, आम्ही आवारात व्हिडिओ काढत होतो आणि आम्हाला एवढं कळतं की कुठे व्हिडिओ काढायचे की तो फोटो काढायचे नाही. नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि माझ्या सबस्क्राईबना ह्याच्यावरचं उत्तर हवं आहे. मी नक्की मुद्दामून प्रयत्न करणार आहे तिथे जायचा आणि त्या माणसाला भेटायचा. मला त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही आहे आणि ते माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आलेले नाही आहेत. सो मला जो नाही माहिती, क्लिप्स मला चेक करावे लागतील. जर ते आले असतील तर मी मुद्दामून स्पॉट करीन त्या व्यक्तीला. सो प्लीज लेट मी नो की तुमच्यासोबत हे घडलं आहे का आणि हे घडतं हे बरोबर आहे की चुकीचं आहे. थँक्यू. भूमी, छकुली, प्रिन्स, तनेश, आणि तुम्ही क्लायमेट बघा किती सुंदर झालं आहे. थोडं पावसासारखं आहे आणि खूप छान वाटतंय, मजा येते. मगाशी माकड सुद्धा आला होता पण आता नाही माहिती माकड कुठे गेला. नंदू सुद्धा आहे, नंदू आत गेली आहे. सो खूप सुंदर हे आहे वातावरण. मी तुम्हाला दाखवते की आपल्या इकडे भोपळ्याचं फूल आलं आहे. सो मला ह्या भोपळ्याच्या फुलांची भजी आवडते. सो एकच आहे, नाही एक इथे सुद्धा आलं आहे, मला दिसतंय की नाही. ठीक आहे, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. जे 1 2 3 4 5 6 7 आणि एक तर इथे ब्लॉसम झालेलं आहे व्यवस्थित. तर बघूया याला किती फुलं लागतात, किती भोपळे लागतात. होप फॉर द बेस्ट. आपल्याकडे सध्या आपला व्लॉग सुरू आहे आणि सगळे बघतायत. छकुली कसं वाटतंय व्लॉगमध्ये येऊन? मस्त वाटतंय. मग आपले सबस्क्रायबर वाढवणार ना नक्की. अशी माझ्या नवऱ्याची मावशी म्हणजे बलू मावशी, नम्रता मावशी आली होती. सो ती आली होती तेव्हा थोडं आम्ही बिझी होतो
थोडं पर्सनल गप्पा चालल्या होत्या म्हणून मी व्लॉग शूट नाही करू शकली. पण ती येताना माझ्यासाठी स्पेशली आंबे, त्यांची आंब्याची फार मोठी बाग आहे आणि ते ऑर्डर्स घेतात. ज्यांना कोणाला आंबे हवे असतात त्यांना ते आंबे देतात, इकडनं पाठवतात. सो ते माझ्यासाठी स्पेशली आंबे घेऊन आली आहे. तुम्हाला मी दाखवते. इतके सुरेख आंबे आहेत ना आणि इतका गोड वास आहे त्या आंब्यांचा. शॉपर मी तुम्हाला दाखवते. सो हे एवढे सगळे आंबे ती माझ्यासाठी घेऊन आली आहे आणि त्या आंब्यांचा इतका गोड वास आहे ना. हे त्यांच्या स्वतःच्या बागेतले आंबे. कोणाला हवे असतील तर मला नक्की DM करा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला नक्की ते आंबे पाठवीन. आणि हे आपल्या घरचं मेंबर तुम्हाला आठवते आज स्वामींचा प्रकट दिन आहे. सो आपल्या घरी आज नैवेद्य आहे. तर मग मी विचार केला अनायसे घरात आंबे आलेच आहेत तर मी आमरस करते. आई बाबा आमरस खात नाही, त्यांना शुगर असल्यामुळे ते अगदी थोडासा नावापुरता खातात. सो मी फक्त 1 ते 2 आंब्याचा आमरस करणार आहे नैवेद्यापुरता. सो मी तुम्हाला दाखवते की मी नैवेद्यासाठी काय 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 बनवते. इथे वाटाणा आणि बटाट्याची भाजी, इथे डाळ शिजवून झालेली आहे, म्हणजे याचं वरण करायचं आहे मला. बाकी नॉर्मल आपलं 2 भाज्या, एक पालकची भाजी बनेल जी आई बनवणार आहे. आणि आई म्हणजे माझ्या सासूबाई इतक्या सुंदर पालेभाज्या बनवतात. कुठचीही पालेभाजी तुम्ही त्यांच्या हातची खा, ती इतकी अप्रतिम लागते, असं वाटतं की ती नुसती खात राहावी. सो आई पालकची भाजी बनवणार आहे, मी वाटाण्याची भाजी बनवणार आहे, डाळ भात पुऱ्या आणि बाबांसाठी पोळ्या. सो मी तुम्हाला सगळं दाखवते नैवेद्य तयार झाल्यावर. चला माझ्यासकट तुम्हीसुद्धा ह्या जेवणाच्या पूर्ण तयारीमध्ये सामील व्हा आणि बघा मी काय काय कसं कसं बनवते. स्पेशली मी तुम्हाला दाखवेन की आमरस. आणि आज मी जी भाजी केली आहे ना वाटाण्याची, ती 1 पॉट भाजी आहे. सो ती तुम्हाला शिकायची असेल तर तरी मला नक्की कमेंट करून सांगा. खूप झटपट होते ती भाजी, मी तुम्हाला नक्की सांगेन. आता किचन टेक ओव्हर केलं आहे आईने. पोळ्या आई करते. इथे पुऱ्यांची तयारी करून ठेवलेली आहे. इथे भाजी तयार आहे, इथे वरण तयार आहे, ह्याच्यात भात तयार आहे आणि इथे पोळ्या. आमरस हा फ्रीजमध्ये आहे. इथे आपण 3 नैवेद्य काढलेले आहेत. एक आहे स्वामींचा, एक आहे घरच्या देवांचा आणि एक आहे गाईचा. सो आता हे आपण नैवेद्य देवांना दाखवू. चला वेरीफाइड प्लेयर्स के साथ और जीतो करोड़ों इनाम. डाउनलोड द ऐप फ्रॉम games.com. इसके लिए या आरोप लगाती जिम्मेदारी से करें. दोनों में पुलिस का कुछ वैसे स्पष्ट पूरा रोल शर्मा ने केला आहे. इसमें बाहर की तरफ जाए. आता मी नैवेद्य खाऊन माझा उपवास सोडते. सो तुम्ही तुमचा जरी उपास असेल तर तुम्ही सुद्धा नैवेद्य जेवा आणि उपवास सोडा. सो आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो इफ यू लाईक देन प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला अजून काय काय माझ्या ब्लॉग्समध्ये बघायला आवडेल. तुमची प्रत्येकाचं कमेंट माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक सबस्क्रायबर, एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. सो प्लीज़ 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 डू सपोर्ट मी. चलो फिर अगले ब्लॉग में मिलते हैं. बाय.